मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 24. दुल्हन घर आई, बधाई हो बधाई. माहेरचा निरोप घेत निघाली. विचारात हरवलेली नजर पावलांकडे वळली. पाठी पुढे सासरची मंडळी. नवा रस्ता, नवे सोबती, नव कुटुंब, नवी नाती. हातात जियाचा हात. 2 पावलांवर पुढे राजीव आणि आर्या. वाव डॅड, इट्स ब्युटिफुल. जियाच्या आनंदी चित्काराने तिची नजर उचलली गेली. आर्याचा हात धरत जिया पुढे धावली. मोजक्या फुलांनी सजवलेली कार तिला आणि आर्याला मेहरा विलाकडे नेण्यास सज्ज. इतने से फूल, मुंबई में फूलों का आका लाया है क्या? हाँ देखो ना, बहू क्या सोचेगी. ऐसी साधारण सजी हुई कार में ले जाएंगे क्या बहू को? पाठीमागून चालणाऱ्या बुवाजी आणि मामीजींची खुसफुस मेघाच्या कानी आली अन गाली हसू. पण कारच्या बॉनेटवरील निळ्या ऑर्किड्सची कलात्मक सजावट पाहून ती मात्र खुश होती. राजीव, तुम्ही आपल्या कारला किती जपता याची कल्पना आहे आम्हाला. एक इवलासा डागही चालत नाही. मनोजभाईंनी सांगितलंय आम्हाला. आणि त्या कारवर सेलोटेपने ढीगभर फुलं सजवली जाणार. मग त्या सेलोटेपचे डाग कुठेतरी बारीकसे उरणारच. छे छे, संपूर्ण गाडी फुलांनी? शक्यच नाही. असंही ही आपली दोघांची फेवरेट कार आहे. किती प्रवास एकत्र केलेत. कधी दोघे, कधी आपण चौघे. ती सजवलेली असो वा नसो, मला फरक पडत नाही. असंही आपल्या घरापर्यंतचा हा छोटूसा प्रवास, आयुष्याची नवी वाट, तुमची सोबत असणं महत्वाचं, बाकी सगळं गौण. कार जवळ पोहोचली तेव्हा तोही बॉनेट जवळच. फुलांचं निरीक्षण, बहुतेक किती सेलोटेप्स लावल्या आहेत याचा अंदाज घेणं. मम्मा ये ना. जियाच्या हाकेने वळून पाहिलंच त्याने. कारचं मागचं दार उघडून आर्या आणि जियाने जागा पटकावली. आणि माझ्या जवळच मागे बैस हे जिया इशाऱ्यानेच सांगत होती. हलकीशी नजरानजर त्याची आणि तिची. कारचं पाठचं दार उघडत हळूच तिच्याकडे रुमाल सोपवत, योगे विचारलंच. हलकासा तिचा उसासा आणि मानेचा होकार. मेघा, आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन, बट मी काय करू? आई बाबा आपल्याकडे आले असते तर. आय आस्क्ड, बट त्यांचा नकार. मी फोर्स कसा करणार? इज देअर एनी अदर सोल्युशन? कारच्या दाराला धरून मान खाली घालून विचारात हरवलेला. इतर कार्समधून नातेवाईक आणि मेहरा फॅमिली कधीच पुढे गेले होते. फक्त यांचीच कार मांडवात उभी. अहो, निघूया ना आपल्या घरी? सर्वजण वाट पाहत असतील. तिची नाजूक हाक, ओठांवर हलकसं हसू, डोळ्यातली स्वप्न अन आपल्या घरी जायची ओढ. गंभीर त्याच्या चेहऱ्यावरही मंदस्मित उमटलं. शाल, नऊवारी साडी सांभाळतच जिया आर्या शेजारी, पाठी ती, पुढे तो आणि कारचे सारथी मनोजभाई. बाय आजी आजो. जिया आर्याचे आनंदी स्वर. खिडकीतूनच आई बाबांचा हसून निरोप घेत कार निघाली. डेस्टिनेशन मेहरा विला. 10 मिनिटांच्या प्रवासातही दोन्ही चिमण्यांची अखंड चिवचिव. हे दोघे शांतच. दोघींची बडबड ऐकत होते. घरी जाऊन काय करायचे? उद्या संडे आहे. डॅडला क्लब हाऊसची आठवण करून देणारी आर्या. हे कधी ठरलं? मेघाने आश्चर्याने दोघींना विचारलं. तर डॅडचं प्रॉमिस हे उत्तर आलं. तुम्ही दोघीच जाणार? मी नाही यायचं? लाडीकपणे जियाला विचारलेल्या या कुजबूज प्रश्नाचा रोख त्याच्याकडे. त्यानेही काहीच उत्तर न देता हलकसं वळून पाहिलं. ओठांवरचं ते मिश्किल हसू बरंच काही सांगून गेलं. ऑफकोर्स मम्मा, आपण सगळे टुगेदर. जियाने मेघाचा हात धरला.
मग काय, आधी आपण फिरायचो ना सगळे, एव्हरी सॅटरडे संडे. लास्ट 3 वीकेंड कुठेच नाही गेलो. ऑल द टाइम मॅरेजची तयारी. आर्याची जोरदार तक्रार. मेघाचे डोळे दटावण्यासाठी मोठे. ओरडणारच होती तिला की, आयू अशी हॉप नको होऊ, लग्न तर झालं ना, आता एव्हरी वीकेंड आपण धम्माल करायची. जियाचं आर्याला समजावणं. मम्मा अन आर्याच्या मध्ये बसत ती दोघींनाही सांभाळून घेत होती. तो काहीच न बोलता या तिघींचं संभाषण ऐकत आनंदी. राजीव, आज असे गप्प का? फक्त ते हळूच मागे पाहणं आणि मंदस्मित. तुम्हालाही आमच्यासोबत मागे बसायचं होतं का? मग सांगायचं ना तसं. चिमण्यांना कुशीत घेऊन थोडेसे दाटीवाटीत बसलो असतो. पण असू दे, तुम्हालाही सवय होऊ दे. आपल्या दोघांमध्ये चिमण्यांची लुडबुड कायम असणारच आहे. त्या काही आपल्याला एकटं सोडणार नाहीत. त्याने दिलेल्या रुमालाने डोळे कोरडे केले. जियाने पसरलेलं काजळही नीट करून दिलं. डॅड, हे घे. मेघा अडवणार तोपर्यंत जियाने डॅडचा रुमाल परत केला. अश्रूंनी ओला, काजळाने काळा. क्षणभर तिच्याकडे पाहत कपाळ आकसलं त्याचं. रुमालावरील काळसरपणावर अलगद बोट फिरवलं. व्हाय डिड शी रिटर्न? आजपर्यंत सगळे रुमाल त्यांच्याकडेच आहेत. ऑलमोस्ट 12 असतील. गॉड, दॅट मीन्स सो मेनी टाइम्स शी क्राईड. क्राइंग क्वीन आहे माय मेघा. यहाँ आगे बैठकर ठीक से देख भी नहीं सकता. आमच्या प्रिन्सेसने बॅक सीट पकडली. मी ड्राईव्ह करणार होतो, देन मेघा माझ्याजवळ बसल्या असत्या. बट मॉम मला ओरडली, दूल्हा ड्राइव नहीं करता. व्हाट इज दिस रूल? ऐसा कहाँ लिखा है? मॉम भी ना. अब मैं मेघा एंड प्रिंसेस के साथ पीछे भी नहीं बैठ सकता. मेघा विल से, असं बरं दिसतं का? क्या करे क्या ना करे, ये कैसी मुश्किल है. वी रिच्ड. आर्याच्या आवाजाने दोघेही विचारातून बाहेर. गेट उघडले गेले अन नजरेत भरला तो सुंदर मांडव. गेट पासून पोर्च पर्यंत दुतर्फा फुलांच्या माळांनी सजवलेला. हळुवार पोर्चकडे जाणारी त्यांची कार. तिला आठवला तो दिवस जेव्हा पहिल्यांदा मेहरा विलामध्ये आली होती आर्याला घेऊन. त्या दिवशीही हृदयात अशीच तर धडधड होती. सुप्रीम ग्रुप CFOच्या घरी जाण्याचं दडपण. आज तेच घर तिचं हक्काचं झालं होतं. गाडीचा वेग कमी झालाच. समोर आले भांगडा करत नाचणारे कझिन्स. राजीव भाई आणि मेघा भाभीच्या आगमनाचा अतीव आनंद नाचून साजरा करणारे. कार थांबताच जिया आर्या पळाल्या बाहेर. भाईला नाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. पता नाही कब ज्वालामुखी भडक जाय. त्यापेक्षा आपले आपणच आनंद साजरा करू. कारमधून उतरताना काही क्षण हात हातात सोपवला, पण समोर सर्वांना पाहून मागे खेचून घेतला. मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या गुलाब पाकळ्यांनी आच्छादलेल्या. बहूचं स्वागत. वेलकम होम मिसेस मेघा मेहरा. त्याचं झुकून कानाशी कुजबुजणं मनावरचं दडपण कमी करत तिच्या गाली गोड हसू फुलवून गेलं. पायऱ्यांवर चढताना दाराशी उभ्या मामीजी, चाचीजी, बुवाजी, मासीजी पारंपरिक पंजाबी गाणी गात होत्या. मासीजींच्या सुनबाई छोटीशी ढोलकी वाजवत होत्या. मूळ पंजाबी गाणे असले तरी थोडेफार शब्द समजत होते. दुल्हन घर आई, बधाई हो, मम्मीजींना उद्देशून. तुम्हारे आंगन में खुशी लेकर आई. आजूबाजूस उभे कझिन्स गुलाब पाकळ्यांचा अखंड वर्षाव करत होते. बहूचं जंगी स्वागत. दारात उभ्या मम्मीजी. टीका लावून चौघांना ओवाळलंच. ती पाया पडून उभी राहताना मम्मीजींची कडकडून मिठी. बहूच्या आगमनाने पाणावलेले डोळे. उंबऱ्याशी तांदळाने भरलेला कलश. अंगठ्याचा स्पर्श करताना नकळतच त्याच्या दंडावर तिचा हात. धडपड्या तिला हक्काचा आधार. तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याचं मन सुखावणारा. ओवाळून घेता क्षणी आर्या घरात पळालेली. जिया थांबलेली सर्व काही कौतुकाने पाहत.
मम्मा डॅड किती क्यूट दिसतात ना टुगेदर. कुंकवाच्या ताटात दोनही पाय ठेवण्यापूर्वी त्यानेच स्वतःहून हात धरलेला. मेघा, गृहप्रवेश नीट पूर्ण करा. सप्तपदीसारखा तोल गेला तर अगेन सगळे मला बोलणार. राजीव को मेघा की फिक्र नहीं, अब इनको कौन समझाए, ये गड़बड़ करने वाली मेघा की ही हमेशा फिक्र रहती है. महिला मंडळाचं तिच्या कानावर पडलं. कावरी बावरी होत हळूच हात सोडवायचा प्रयत्न केला तिने. त्याने नजरेनेच फक्त समोरचे कुंकवाचे ताट दाखवले. राजीव, मी काही सारखी धडपडत नाही. येतं मला चालायला नीट. तुम्हाला माझा हात धरायचा फक्त बहाणा हवा. त्या जिद्दी हाताच्या पकडीतून हात काही सुटणार नाही माहीत होतच. त्याच्या सोबतीनेच ओल्या कुंकवात भिजलेल्या तिच्या पावलांचे ठसे त्या तलम रेशमी वस्त्रावर उमटले. लक्ष्मीची पावले आणि समोर उभ्या ठाकल्या दोनही नणंदा, श्वेता आणि रिधिमा. टोल के बिना नो एंट्री. व्हॉट? हटो दूर. त्याचा वैतागलेला स्वर. फर्स्ट ऑफ ऑल हॉलमधून निघताना कजन सिस्टर्स ने परेशान किया और अब ये बहनें परेशान कर रही है. मेघाला काय असं कॉरिडॉरमध्येच उभं करायचं का? नो वे भाई, वहां जूते के लिए शगुन दिया ना, तो अब यहाँ भी हमारा हक है, वरना खड़े रहो यहाँ. श्वेता कमरेवर हात ठेवून उभी. यस श्वेता, परफेक्ट. भाभी, हम रास्ता नहीं छोड़ेंगे. अभिमन्यू श्वेता जवळ उभा. आधी रागेट कटाक्ष टाकला तिने, काही वेळापूर्वीचे मोजडी भांडण आठवून. पण मग त्याचं कसनुसं हसत तिला सपोर्ट करणं. चलो, कर दिया माफ. आजूबाजूने सर्व कझिन्सचा आवाज, वडीलधारी मंडळी, त्यांची पण साथ. काहीच न सुचून मेघा उभी त्याच्यासोबत, शालीच्या गोंड्याला बोटात अडकवत, समोर आरशात त्याचं चिडकं प्रतिबिंब पाहत. राजीव, बिचारे, आज काही खरं नाही. माझ्यामुळे तुमच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडला आहे. म्हणतील मेघा, ये सब आपकी वजह से हो रहा है, और करो ट्रेडिशनल शादी. अहो, बारीकशी हाक. देऊन टाका ना, बहिणी आहेत ना. हे मात्र नजरेने सुचवलं. रोखलेली त्याची नजर. वैताग, नुसता वैताग. मेघा, ये सब आपके लिए करना हूं. पण तिच्या गोड आर्जवापुढे नामोहरम होणारच ना तो. ये लो, अब रास्ता छोडो मेरी बहू का. मम्मीजींनी नोटांचे बंडल दोघांच्या डोक्यावरून ओवाळून श्वेताच्या हातात सोपवलं. दोघीही आनंदाने दूर. रस्ता मोकळा. सहजच दोघांची नजरानजर भिंतीजवळील आरशात. त्याचं मंद स्मित आणि तिचं गोड हसू. गृहप्रवेश संपन्न. घरात पाऊल ठेवता क्षणी त्याला ड्रेस बदलायची घाई. मॉमने पकडून त्याला देवघराकडे वळवले. हे सर्व कधी संपणार या विचारात त्याच्या कपाळाला आठ्यांनी ग्रासले. देवघराच्या भिंतीवर कुंकवाने ओल्या तिच्या तळहाताचे ठसे उमटवताना एक वेगळेच समाधान चेहऱ्यावर. राजीवलाही मॉमचा आग्रह, त्याचा स्पष्ट नकार. दिवसभर विधीत हळद कुंकू वाहून लाल झालेल्या अंगठा आणि तर्जनीला तो न्याहाळत होता. बोटांवरचा हाच रंग कधी निघणार समजत नव्हते. आणि मॉम म्हणते आहे पूर्ण हात कुंकवात. इम्पॉसिबल. दादीजी, मी करते. जियाचा उत्साह. डॅडच्या वतीने तिचेही इवलेसे लाल तळहाताचे ठसे मम्माच्या अगदी खालोखाल. अन्नपूर्णा देवी अन बाळकृष्ण मम्मीजींनी ताम्हणात ठेवले. उद्या सत्यनारायण पूजेसोबतच स्थापना करू हे सुचवले. कझिन्सची लिव्हिंग रूम मध्ये लगबग. पुढील कार्यक्रमाची तयारी. मेघा, तू इथे बस, थोडीशी रेस्ट करो. बाहेर तयारी झाली की आम्ही बोलावतो. देवघराजवळील गेस्ट रूमचे दार उघडत मम्मीजींनी प्रेमाने सांगितलं. ती आत आली आणि तो पाठी दाराजवळच घुटमळत होता. कॅन आय गो इनसाइड? मी मेघासोबत बसू का? इवन आय नीड रेस्ट.
मॉमने मला का नाही सांगितलं? इट्स ओके, मी मेघाशी बोलत तर बसू शकतो. आत पाऊल टाकणारच की तितक्यात, भाई आप यहाँ क्या कर रहे हो? जाइए बाहर बैठिए गौरव के साथ. रिधिमा दारात अवतरलीच, तिच्या आणि त्याच्या मधोमध उभी. अचानक आलेल्या बहिणीला पाहून गप्पांच्या गोड मनसुब्यांवर पाणी फिरलं. त्याचं खट्टू झालेलं मन चेहऱ्यावर उमटलंच. गॉड, या सिस्टर्स यांनी मला अँड मेघाला भेटायला हेल्प करायला हवी. ये सब मेरे दुश्मन है. चडफडतच बाहेर आला. गळ्यातले उपरणे काढून सोफ्यावर टाकले. बसला हातात मोबाईल घेऊन. निदान शुभेच्छा मेसेजेसना उत्तर तरी देता येईल. अंकल, आमचे चॉकलेट्स कधी मिळणार? आर्याचा सवाल. सोबत जिया ही कमरेवर हात ठेवून उभी. अभिमन्यू अंकलला कोपऱ्यात गाठून खुर्चीवर बसवलेलं. सकाळी कान पिळीनंतर आमच्या डॅडचा कान ओढला ना, आम्हीही तुमचा कान ओढून तुम्हाला पनिश करणार, आर्याने ठरवलेलं. अभिमन्यूने लगेच कान पकडून माफी मागितली. दोघींना मोठ्या डेअरी मिल्कचे प्रॉमिस देत स्वतःची सुटका करून घेतली आणि आता या क्षणी त्याच चॉकलेट्सची मागणी अंकलकडे करत होती. देता हूं माताओ, बारिश तो कम होने दो, फिर बाहेर जाऊंगा ना. खिडकी बाहेरच्या धो धो पावसाकडे हात दाखवत केविलवाणा चेहरा. पण तुम्ही तर कारने जाणार ना, मग पावसाचा काय प्रॉब्लेम? चतुर आर्याच्या भुवया आकसलेल्या. अभि अंकल, यू कॅन जस्ट ऑर्डर ओव्हर फोन, होम डिलिव्हरी येईल, जियाने सुचवलेला पर्याय. नेहमीच्या सुपरमार्केटचा नंबरही अंकलला आणून दिला आणि आर्याने लगे हात फोन करायला भाग पाडलेच. चॉकलेट्स घरीच येणार या आनंदात दोघीही खेळायला पळाल्या. कोपऱ्यातल्या सेटीवर श्वेता बसलेली. मोबाईलमधील लग्नातले फोटो एडिटिंग अँड अपलोडिंग, खूप महत्वाचे काम. श्वेता, हमें भी ना जिया आर्या जैसी क्यूट प्रिंसेस ही चाहिए. हा, 2 प्रिंसेस जस्ट लाइक यू. तिच्या जवळ बसत बिनधास्त खांद्यावर हात टाकत लाडीगोडी लावणारा अभिमन्यू. हाँ, मेरी जैसी प्रिंसेस ही ठीक है. अगर तुम्हारे जैसा बेटा हुआ तो क्या फायदा? जूते भी संभालना नहीं आता, बिझनेस कैसे संभालेगा? तिचं मिश्किल हसत उत्तर आणि त्याने मागे काचेवर आपटलेलं डोकं. जूते नहीं संभाले हे आता आयुष्यभर ऐकावं लागणार होतं. ऑफकोर्स तिच्या लाडक्या भाईचे जूते. रिधिमा दीची दारातूनच हाक. गप्पा करतच बाहेर आली तर लिव्हिंग रूम मध्ये सोफ्यावर, खुर्च्यांवर, गाद्यांवर निवांत बसलेले मेहरा कुटुंबीय अन नातेवाईक पाहत होते तिची वाट. जियाही आली दुडकत जवळ. मम्मा, वी हॅव टू विन दिस गेम. आर्या आणि डॅडला हरवायचं आहे. हात पकडतच दाखवले तांब्याचे भले मोठे घंगाळे. सर्वांच्या मध्यवर्ती ठेवलेले, दूध पाण्याच्या मिश्रणाने भरलेले, गुलाब बाकड्यांनी सजलेले ते पात्र वाट पाहत होते 2 प्रतिस्पर्ध्यांची, नवरा आणि बायको. या खेळात जो जिंकेल संसारावर त्याचं राज्य. एकीकडे म्हणायचं आम्हाला सर्व काही जोडीने सोबतीने करायचं, वी आर इक्वल. तरीही वर्चस्व कुणाचं हे जाणून घ्यायला हे असे खेळ. मजा म्हणून खेळायचे आणि विसरून जायचे की हेच क्षण जपून ठेवायचे. गोड आठवणी. त्या घंगाळ्याजवळ बसताना हेच विचार तिच्या मनात. आणि समोर स्थानापन्न राजीव साहेब, बाहुबली जिंकण्याच्या आवेशात. तिचा हलकसं हसत उसासा. राजीव, काही अर्थ आहे का या खेळाला? तुमचा तो भला मोठा पंजा, 10 सेकंदात ती अंगठी तुमच्या हातात असेल, तुम्हीच जिंकणार. त्याचं घट्ट ओठातलं खोडकर हसू. मेघा, व्हाट आर यू थिंकिंग? हार के बारे में? खेल से पहले ही हार मानना नॉट अलाउड. मेरी मेघा तो वॉरियर है ना? डॅड सोबत बसलेली आर्या मम्माला चॅलेंज देत होती आणि मम्मा जवळ बसलेली जिया, मम्मा तुम्हाला हरवूनच दाखवते की नाही बघा, असं म्हणत चॅलेंजला सडेतोड उत्तर देत होती. कुणी त्याला प्रोत्साहन देणारे तर कुणी हिच्या पाठीशी उभे, कुणी त्याचे शुभचिंतक तर कुणी नव्यानेच हिच्या टीमला सामील झालेले.
पाहिले तर सर्वच मेहरा नातेवाईक, पण या खेळामुळे उगाचच 2 गट पडलेले. पापाजींच्या बोटातली टपटपीत अंगठी मम्मीजींनी दोघांना दाखवली. घंगाळात गोल गोल हात फिरवत सोडून दिली. अब ढूंढो असं म्हणत खेळ सुरू झाल्याची घोषणा. सर्वप्रथम दुधात हात कुणी घालावा? दोघेही नजरेनेच पहिले आप. मम्मा, डॅड. जिया आर्याची अधीर हाक. लेकींनीच दोघांचे हात धरून बुडवले घंगाळात आणि मग उत्सुक दोघींच्या नजरा मम्मा डॅडच्या हातावर. आम्हीच जिंकणार, एकमेकींना नजरेनेच खुणावत. खोल घंगाळात आतपर्यंत बुडालेला तिचा हात 3/4 चुडाही भिजला. त्याच्या हाताला चुकून स्पर्श होईल या भीतीने हळूच अंदाज घेत घंगाळ्याचा तळ चाचपडणं. अंगठी काही सापडत नव्हती. झुकलेली नजर त्याच्या स्थिर हातांवर. यांना अंगठी शोधायची नाही का? नुसते माझ्या चुड्याकडे काय पाहत आहेत? अन त्याने हात पकडलाच तिचा मुद्दामहून. बोटांचा स्पर्श टाळत होती. इथे पूर्ण हातच त्याच्या हातात. पृष्ठभागावरचे ते दाट दुधाचे आवरण, तळाशी बोटात गुंतलेली बोटे कुणाला दिसावीच कशी? काळजात धस्स. डोळे मोठे झालेच. गोंधळलेली नजर वळली त्याच्याकडे. ओठांच्या दुमडलेल्या कोपऱ्याने तिचे स्वागत केले. राजीव, ही काय थट्टा आहे? हात सोडा, अंगठी शोधायची आहे. माझ्या बांगड्यांशी खेळू नका. मेघा, जस्ट एन्जॉय दिस मोमेंट अँड डोंट वरी. अंगठी आपलीच आहे, दोघांची. जाणवला तिला अंगठीचा स्पर्श. त्याच्या बोटांनी तिच्या तळहातात सोपवली. सापडलेली तिला सुपूर्द केली, पण हात काही सोडला नाही. राजीव, अरे वा, इतक्या सहजी हार मानत आहात माझे बाहुबली. काय झालं आज अचानक? मेघा, जिंदगी ही आपके हवाले की है. अब ये हार जीत का क्या मतलब? याद है ना, हमें ऐसी हार पसंद है. अंगठी सापडूनही तिने हात काही बाहेर काढला नाही. राहू दिला त्याच्याच हातात अन दोन्ही हातांच्या मध्ये अंगठी विसावलेली. राजीव, हे असंच हात धरून किती वेळ बसायचं आहे? मेघा, हमने तो ताउम्र आपका हाथ थाम रखने का वादा किया है. कझिन्सचे आवाज, जिया आर्याची हाक, रिधिमा श्वेताचं चिडवणं काहीही नव्हतं त्या क्षणात. तो, ती आणि ती अंगठी, बस. घंगाळ्याच्या तळाशी, दूध पाण्याच्या सागरात, गुलाब पाकळ्यांच्या सानिध्यात, हितगुज स्पर्शाचं अन नजरेचंही. ना त्याला हरण्याची घाई होती, ना तिला जिंकण्याची इच्छा. डॅड, का नाही मिळत अंगठी? आर्याने वैतागून घंगाळात हात घातला. येस, इट्स अ बिग वन. जियाचीही शोधायला सुरुवात. दोघींचे हात जाणवता गडबडून यांचे हात सुटले. अंगठीही निसटून पुन्हा तळाशी. मुलींसोबत अंगठी शोधण्याचं खोटं खोटं नाटक. सापडली! आर्याचा आनंद. मला सापडली! जियाचीही घोषणा. घंगाळातून वर आलेले दोघींचे हात. भल्या मोठ्या अंगठीत दोघींचेही एक एक बोट अडकलेलं. आणि आता खेचाखेची की अंगठी कुणाची, जिंकलं कोण? जिया, माझ्या हातात आधी आलेली. हे मिल्क चिकट आहे म्हणून सटकली आणि तुला मिळाली. आर्या, सापडली होती तर मुठीत बंद ठेवायची ना. मलाच पहिली सापडली आहे. साध्याशा खेळात सुरू झालेला वाद आणि दोघींनी बोटात अडकवलेली अंगठी सोडवण्याच्या प्रयत्नात आता राजीव आणि मेघा. तो आर्याला समजावत होता आणि ती जियाला सोडून दे असं सांगत होती, पण दोघीही ऐकायला तयार नाहीत. कझिन्स आणि वडीलधारी नातेवाईक मंडळी हसत होते हा मजेशीर वाद पाहून. अंगठी ज्यांनी शोधायची होती ते दोघे राहिले बाजूला, त्यांच्या लेकीच अंगठी युद्धात उतरलेल्या. अरे गुडिया, तुम दोनों जीत गए. प्रेमाने दादीजींचं समजावणं आणि मग दोनही नाती खुश. जियाची मम्माला मिठी अन आर्याची डैडला. हाँ, वैसे भी तुम दोनों की मैरिड लाइफ में हमेशा जिया आर्या की ही जीत होगी. बिचारे मेरे भाई भाभी. मेघाला मिठी मारत रिधिमा कानात कुजबुजत होती.
डोळे मोठे करत दीला दटवणारी आणि नंतर लाजणारी मेघा पाहून त्यालाही अंदाज आलाच की नक्की काय संभाषण सुरू असावं. मेघा, शादी तो हो गई, अब आगे का सफर क्या होगा हमारा. राजीव, हे लग्नच आगळं वेगळं आहे, प्रवासही तसाच असणार ना.